नमस्कार फ्रेंड्स. आज मी इथे तुम्हाला एक छान असा गोडाचा पदार्थ म्हणजेच पुरणपोळी कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने इथे मी दाखवणार आहे. अगदी महाराष्ट्रीयन सण म्हटलं की कसं काहीतरी घरामध्ये गोडाचा नवीन पदार्थ बनवला जातो. मग तो पुरी, श्रीखंड असो, आम्रखंड असो, गुलाबजामुन असो किंवा बासुंदी असो, असे विविध प्रकारचे आपण पदार्थ बनवतो. असाच एक खूप प्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये असणारा म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी खाण्यासाठी कोणीही नाही म्हणणार नाही, मग तो लहान असो किंवा मोठा. तर ही पुरणपोळी बनवायची कशी मी तुम्हाला आज इथे करून दाखवणार आहे. चला तर मग बनवूया पुरणपोळी. तर इथे आपल्याला चण्याची म्हणजेच हरभऱ्याची डाळ म्हणतात ती घ्यायची आहे. आता ही किती घ्यायची तर मी इथे वजनी माप तुम्हाला दाखवते करून. इथे मी जवळजवळ 350 ग्रॅम इतकी ही हरभरा चण्याची डाळ घेतलेली आहे. तर 350च का तर पाव किलो डाळीमध्ये जवळजवळ 18 ते 20 ह्या पुरणपोळ्या होतात. मला थोड्याशा जास्त हव्या होत्या, एक 5 आणि 6 अशा जास्त पोळ्या हव्या होत्या, म्हणून मी इथे 100 ग्रॅम जास्त अशी डाळ घेतली, म्हणजे 350 डाळ घेतलेली आहे. तर बघूया, ही डाळ अशी छान निवडून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये कधी खडे असतात, तर छान अशी निवडून घ्या. आणि या डाळीमध्ये थोडंसं अगदी किंचित असं तेल लावून ती डाळ अगदी चोळून घ्या. तर असं का करायचं तर डाळ ही छान अशी नरम अशी मऊसूत शिजली जाते असं म्हणतात, म्हणून आपण या डाळीला थोडंसं आपण खाण्याचं तेल जे असतं ते लावायचं आहे आणि चोळून घ्यायचं आहे. हे पहा, जास्त नाही लावायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने छान अशी डाळ चोळून घेतलेली आहे आणि सगळ्या डाळींना एकसारखं तेल लागलेलं आहे. तर इकडे पाणी मी उकळायला ठेवलेलं होतं. एक जवळजवळ 3 तांबे असे म्हणाल, मोठे ग्लास घेतलं तरी चालेल किंवा आपण तांब्या जो म्हणतो अशा 3 तांबे मी इथे उकळायला पाणी ठेवलेलं आहे. त्या पाण्यामध्येही मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि ही आता डाळ आपण यामध्ये शिजायला टाकणार आहोत. तर पाणी हे उकळल्यानंतरच त्या पाण्यामध्ये ही डाळ आपण शिजायला टाकायची आहे. पाणी थंड असताना त्यामध्ये ही डाळ शिजायला टाकायची नाही. तर पाणी छान उकळलं, उकळी फुटली की मग ही डाळ आपण त्यामध्ये शिजायला टाकायची. आता थोड्या वेळाने बघितलं, ह्या डाळीला छान अशी उकळी फुटलेली आहे, डाळ शिजती आहे. गॅस मोठाच करून डाळ शिजवून घ्यायची, बारीक करायचं नाही आहे. आणि झाकल्यामुळं काय होतं, ते उतू जातं, त्याच्यामुळं याला झाकायचं नाही, अशीच उघडी ठेवून शिजवून घ्यायचं. मोठा गॅस करायचा आणि डाळ शिजवून घ्यायची. आपल्याला पाणी कमी पडलं तर पाणीही जास्त वापरायचं. आता इथे मला थोडंसं पाणी कमी वाटलं, म्हणून मी आणखी एक तांब्यावर इथं मी पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर पाणी जास्त झालं तर काही हरकत नाही, कारण हे पाणी आपण जेव्हा कटाची आमटी म्हणतो पुरणपोळीसोबत जी बनते ती इथे आपण बनवायची आहे. त्यासाठी जास्त पाणी जरी झालं तरी काही हरकत नाही, फक्त आपल्याला डाळ छान अशी मऊसूत शिजवून घ्यायची आहे. तर इथे बघा, एक जवळजवळ 20 मिनटं झाली असतील. डाळ मी आता चेक करते. हे बघा, अजून थोडीशी कच्ची वाटते. तर आपण इथे आणखी थोडे 10 मिनटं आपण याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर छान अशी परत एकदा उकळी फुटलेली आहे आणि आता मी तुम्हाला ही डाळ चेक करून दाखवते की ती आता कशी शिजली गेली आहे. तर बघूया आपण डाळ कशी शिजली. ती छान अशी नरम डाळ आपल्याला पुरणपोळीसाठी लागणार आहे. हे बघा, छान शिजली गेलेली आहे. परत एकदा तुम्हाला दाखवते. ही असं एखादी डाळ घ्यायची हातावर, त्याला कुस करायची अशी दोन्ही बोटामध्ये. छान शिजलेली आहे. आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर थोडीशी डाळ जरा ढवळून घ्यायची, कारण कुठे लागलं केलं असेल तर खाली, त्यामुळे थोडीशी डाळ अशी मी ढवळून घेतलेली आहे आणि गॅस बंद करून ठेवून द्यायचा. थोड्या वेळाने डाळ आपल्याला पूर्ण पाणी याचं गाळून घ्यायचं. एखादी मोठी चाळणी घ्यायची, त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण ओतायचं आणि पाणी खाली गाळून घ्यायचं. हे पाणी आपण कटाची आमटी बनवतो पुरणपोळी दिवशी, त्यासाठी हे वापरतात. त्यामुळे हे पाणी अजिबात टाकून द्यायचं नाही. यामध्ये डाळीचा पूर्ण अर्क आपल्याला भेटलेला असतो, त्याच्यामुळे आमटी खूप छान बनते. त्यामुळे आपण हे पाणी टाकून द्यायचं नाही.
मला इथे थोडंसं कटाच्या आमटीसाठी थोडंसं पाणी कमी वाटते, म्हणून मी ही डाळ पुन्हा एकदा त्याच्यामध्ये धुवून पाणी वाढवते. तुम्ही तसंच करत जा. साधं पाणी वेगळं न टाकण्यापेक्षा थोडीशी कमी वाटते आपल्याला पाण्याची क्वांटिटी, तर आपण थोडीशी डाळ पण धुवून पाणी वाढवून घ्यायचं. तर हे बघा, मला इतकं पाणी पुरेसं होतं आमटीसाठी, म्हणून मी इतकं पाणी बनवून घेतले. आता हे आपण सगळं बाजूला ठेवायचं आहे. तर इकडे मी डाळ शिजवलेलं जे पातेलं होतं ना, त्याच्यामध्येच ही डाळ पुन्हा एकदा ओतून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी हा 1 वाटी गूळ वापरत आहे. आता हे पुन्हा एकदा पातेल्यात का टाकलं, तर ही डाळ आणि गूळ आपण एकसारखं गॅसवर शिजवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण गूळ वितळेपर्यंत. तर असं का करतात, तर जेव्हा आपण हे डाळ वाटू किंवा हे पुरण वाटू, त्यावेळेला आपण जर गूळ मिक्स केला तर ते पुरण पातळ होतं, कारण गुळाला पाणी सुटतं. त्यामुळे आपल्याला पोळ्या या नीटशा लाटता येणार नाहीत. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये गूळ आणि डाळ हे दोन्हीही एकत्र करून चांगलं परतून शिजवून घ्यायचं आहे. गूळ वितळल्यानंतर हे जे सारण आहे ते घटसर असं सारण बनतं आणि त्याच्यानंतर पोळ्या बनवण्यासाठी मग ते छान असं सोपं जातं. त्याच्यामुळे मी इथं गूळ आणि डाळ हे शिजवून घेते, म्हणजे गूळ वितळेपर्यंत छान असं परतून घेते. पहा, साधारणतः एक 10-15 मिनटं झाल्यानंतर हे मिश्रण गूळ वितळल्यानंतर पूर्णपणे हे असं घट्टसर बनून झालेलं आहे. हे बघा, कुठेही पाणी राहिलेलं नाही आहे, गुळाचं पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे आणि डाळ आणि गूळ हे अगदी एकजीव झालेलं आहे. असं पुरण आपल्या पुरणपोळीसाठी तयार झालेलं आहे. आता गॅस आपण आता बंद करायचा आहे पूर्णपणे आणि हे मिश्रण अजून थोडीशी वाफ आहे, तर हे मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. आता बघत असाल मी हे 10 मिनटानंतर परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि छान असं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर हे वाटून घ्यायचं आहे. तर आपण याच्यामध्ये आणखी काय टाकायचं आहे, तर इथे मी वेलची घेतलेली आहे, एक 10-12 वेलची असेल, भाजलेली बडीशेप आहे, जायफळचा तुकडा घेतलेला आहे एक मी अर्धा, त्याच्यानंतर सुंठ म्हणजे आपण काय म्हणतो त्याला की सुकं अद्रक जे असतं त्याला सुंठ असं म्हणतात, तर ते मी इथे घेतलेलं आहे. याच्यामुळे छान असं पुरणपोळीला एक टेस्ट येते आणि छान वासही येतो. अशा पद्धतीने मिक्सरला ते फिरवून घ्यायचं आणि ही जी पावडर बनते, ही पावडर जी आपण डाळ आणि गूळ शिजवलेलं जे सारण आहे तर त्याच्यामध्ये हे चाळून हे मिक्स करून घ्यायचं. तर त्याच्यामुळं काय होतं की पुरणपोळ्यांना एक छान असा वासही येतो आणि पुरणपोळी खाताना असं एक टेस्ट वेगळीच लागते. त्याच्यामुळे आपण हे याच्यामध्ये मिक्स करायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी डाळ गरम आहे त्याच्यामुळे मी चमच्यानीच ते हलवते आणि मिक्स करून घेते. या सारणामध्ये मी थोडंसं मीठ देखील ॲड केलेलं आहे, एक अर्धा चम्मच. तर आता दुसरीकडे इथे परातीमध्ये आता आपण पुरणपोळीसाठी कणिक मळून घ्यायची आहे. तर इथे साधारणतः 4 वाट्या अशा मीडियम आकाराच्या आहे. हे बघत असाल तुम्ही, अशा 4 वाट्या मी इथे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. तर 350 ग्रॅम डाळीसाठी हे पुरेसं आहे पीठ. तर छान असं चाळून घेतलेलं आहे आणि याच्यातच मी थोडंसं हळद आणि 2 चम्मच मीठ ॲड केलेलं आहे. 2 चम्मच हळद देखील घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ जास्त पातळही नाही आहे आणि घट्टही नाही आहे. एक 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं आणि आता हे असं पीठ तयार झालेलं आहे. तर आता दुसरीकडे इथे पोळपाटाला मी कापड लावून घेतलेलं आहे. तर कापड कशासाठी, तर जे सुरुवातीला ज्या पुरणपोळ्या बनवतात आपल्या मैत्रिणी, त्यांना हे जमत नाही, एकदम पोळपाटावर ते चिटकलं जातं. तर त्यांनी काय करायचं की असं कापड गुंडाळायचं पोळपाटाला, की जेणेकरून पुरणपोळी लाटताना पिठाचा देखील वापर कमी होतो आणि आपली पुरणपोळी देखील लाटताना ती चिटकणार नाही. तर इथे मी एक 5-6 गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये सारण कसं भरायचं ते तुम्हाला दाखवते. आपण गोळा तयार केलेला आहे एक छोटासा.
तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गोळे तयार करू शकता. एक मोठा, लहान, मोठा, मीडियम साईजचा. तर असा मी एक छोटा गोळा तयार करून घेतला आहे. तो पहिल्यांदा पिठामध्ये बुडवून घ्यायचा, म्हणजे तो हाताला चिटकणार नाही. आणि अशी खोलगट अशी वाटी तयार करून घ्यायची. बघत असाल अशी 2 बोटामध्ये हा गोळा असा फिरवून घ्यायचा आणि ही वाटी तयार करून घ्यायची. मध्ये थोडंसं जाडसरच ठेवायचं पीठ. कडेनी पातळ अशा कडा त्याच्या करून घ्यायच्या. जसं आपण मोदकाचं सारण भरतो तशा पद्धतीनेच हा गोळा तयार करून घ्यायचा. आणि याच्यामध्ये आपण जे बनवलेलं पुरण आहे ते याच्यामध्ये आपण प्रेस करून दाबून दाबून भरून घ्यायचं. जेवढं तुम्हाला जितकं भरता येईल तितकं यामध्ये भरून घ्यायचं. अशा पद्धतीने दाबून अगदी खोलगट वाटीमध्ये एकदा दाबून ह्याच्या पद्धतीने हे पुरण भरून घ्यायचं. आणि शेवटी अशा कडेनी गोल गोल करत या सगळ्या कडा अशा बंद करायच्या आणि एक छान असा गोल आकाराचा गोळा पुन्हा तयार करून घ्यायचा. थोडंसं हाताला आपल्या चिटकत असेल तर थोडंसं पीठ लावायचं आणि पुन्हा एकदा तो गोळा छान असा फिरवून फिरवून हा गोळा छान गोल तयार करून घ्यायचा. हिची शेंडी जर वर आली असेल, पीठ जास्त वाटत असेल तर तुम्ही ते काढूही शकता किंवा त्याला फोल्ड करून तिथेच दुमडून तो गोळा तयार करू शकता. तर बघत असाल तुम्ही असा छान असा एक गोळा तयार झाला आहे आणि त्याची लाटी तयार झालेली आहे. दुसरी एक तुम्हाला करून दाखवते तशीच. पहिल्यांदा तो गोळा आपण पिठामध्ये डीप करून घ्यायचा, जेणेकरून हाताला आपल्या तो चिटकणार नाही आणि इझिली आपल्याला ते वाटी बनवता येईल. मध्ये थोडंसं पीठ जाडच ठेवायचं, का तर ते पुरण भरताना फाटलं नाही पाहिजे. त्यामुळे थोडंसं मध्ये जाडसर ठेवायचं आणि बाजूच्या कड्या सगळ्या पातळ करून घ्यायच्या. हे पहा अशा पद्धतीने छान वाटी, खोलगट वाटी तयार करून घ्यायची. ही वाटी तयार झाली आहे. आता याच्यामध्ये सारण भरायचं. पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला. हे अशा पद्धतीने दाबून दाबून हे सारण सगळं याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. थोडंसं चिटकत असेल तर थोडासा पिठाचा हात केला तरी चालेल. आणि हे अशा पद्धतीने बोटांनी दाबून दाबून छान अशा कडा त्याच्या बंद करून घ्यायच्या आणि लाटी बनवून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने छान अशी घट्ट आपण त्याच्या कडा बंद करून घ्यायच्या. पिठाचा गोळा जास्त वाटत असेल तर वरचा थोडासा काढला तरीही चालेल किंवा तिथेच फोल्ड करून आपण लाटी बनवली तरीही चालेल. अशा पद्धतीने अशा 2 लाट्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. तर आता या लाटून घेऊया. हे पहा 2 बनवून घेतलेत. आता एक लाटी तुम्हाला लाटून दाखवते. आता हे कापड बांधल्यामुळे खाली पुरणपोळी आपली चिटकली जाणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला ते लाटताही येईल. हे पहा अशा पद्धतीने खाली आणि वर अशा दोन्ही साईडला पुरणपोळी लाटायची. एकाच साईडनी म्हणजे वरच्या भागाने तर वरच्या भागातच अशी लाटायची नाही, तर ती सारखी पलटून पलटून पुरणपोळी लाटायची, जेणेकरून ती दोन्ही बाजूनी एकसारखी होईल. नाहीतर काय होतं की एकाच बाजूने आपण लाटलं गेल्यामुळे ना एक बाजू जाड होते पुरणपोळीची आणि एक बाजू पातळ होते. जी लाटली ती पातळ होऊन जाते आणि जी नाही लाटली ती जाडसर राहते. मग पुरणपोळी एका बाजूने जाडसर आणि एका बाजूने पातळ अशी होते. त्यामुळे पुरणपोळी लाटताना दोन्हीही बाजू सारख्याच लाटायच्या. त्याला आलटून पलटून दोन्ही बाजू व्यवस्थित लाटून घ्यायच्या. कडा बारीक करून घ्यायच्या. कडेंनी पोळपाट फिरवायचं, लाटणं फिरवायचं. छान असं कडा त्याच्या बारीक करून घ्यायच्या. पुरणपोळीच्या कडा या छान बारीकच असायला हव्यात. तर अशी छान पुरणपोळी आता लाटून तयार झालेली आहे. आपला दुसरीकडे तवा तापलाय का बघूया. तर तवा छान तापला गेलेला आहे. जर जास्त तवा तापला असेल तर गॅस थोडा वेळ बारीक करून ठेवा आणि असं थोडंसं पुरणपोळीवर पीठ लावा, तर जेणेकरून ती पुरणपोळी त्या तव्याला चिटकणार नाही. आणि तव्याला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अशी पुरणपोळी त्याच्यावर शेकून घ्यायची. तर दुसरी मी आता लाटी तुम्हाला लाटून दाखवते. तोपर्यंत ही पुरणपोळी आपली तव्यावर चांगली शेकू दे. हे बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजू
छान अशा लाटून घ्यायच्या. थोडीशी फुटलं किंवा काय चीर पडली तर लगेच घाबरायचं कारण नाही. थोडंसं प्रेस करून दाबून ते कडा बंद करून घ्यायची. हे अशा पद्धतीने हलक्या हातांनी व्यवस्थित सगळी एकसारखी पुरणपोळी लाटून घ्यायची. कडा बारीकच लाटायच्या, मध्ये जास्त पुरणपोळी लाटायची नाही, जेणेकरून ती फुटली जाईल आणि कडा ह्या कडक जाड राहतील. तर पुरणपोळी ही अगदी कडेंनीच अशी लाटायची, अलगद अशी. आता दुसरी पोळी देखील अशी छान अशी लाटून झालेली आहे. बघा तुम्ही, छान अशी पोळी लाटली गेलेली आहे. आणि आता तव्यामध्ये होती ती पोळी आता पलटी मारूया आणि ही दोन्ही बाजूनी अशी छान शेकून घ्यायचं आहे. तेल लावायचं आहे. कडा त्याच्या दाबून दाबून शेकून घ्यायच्या. गॅस जास्त मोठा करायचा नाही, मीडियमवरच ठेवायचा. तेल लावायचं आहे सगळ्या बाजूनी. जेवढं आपण पुरणपोळीला पीठ लावू ना तितकं आपण त्याला तेल लावायचं आहे, की म्हणजे पुरणपोळी ही नरम राहते. तेलाचा वापर आपण इथे भरपूर करायचा, कारण इथे आपण पीठ लावून या पोळ्या लाटलेल्या आहेत. त्यामुळे पीठ हे वरती पुरणपोळीला दिसलं नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण या पोळ्यांना खूप असं तेल लावायचं आहे. तुम्ही तर तूपही वापरू शकता, तुपाचाही वापर केला तरी चालतो. पण प्रॉब्लेम काय होतो की तूप हे थोडंसं कसं लावल्यानंतर थोड्या वेळाने ते आळलं जातं, म्हणजे घट्ट होतं. आणि आपण जर ते पोळ्यांना लावलं तर मग ते पोळ्या नरम होत नाहीत, तर थोड्याशा कडक होतात. त्यामुळे आपण इथे तुपाऐवजी जर तेलाचाच वापर केला तर पोळ्या या नरमच राहतात. म्हणून मी इथे तेलच वापरलेलं आहे. तुम्ही शक्यतो तेलच वापरा आणि खाताना वाटल्यास तुम्ही पुरणपोळीसोबत तूपही घेऊन खाल्लं तरीही चालेल. तर इथे मी दुसरी पोळी शेकायला घेतलेली आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी आलटून पालटून छान अशी शेकून घ्यायची आहे. आता या पुरणपोळीसोबत तुम्हाला कटाची आमटीही बनवावी लागेल. तर ती कटाच्या आमटीचा व्हिडिओ मी नंतरच्या एका पार्टमध्ये टाकणार आहे. तर तुम्हाला ती आमटी कशी बनवायची हे जर पाहायचं असेल तर मला लवकरच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. आणि माझा कटाच्या आमटीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तो दुसऱ्या पार्टमध्ये मी कटाची आमटी कशी बनवतात तो व्हिडिओ तुम्हाला करून दाखवेन. तर अशा पद्धतीने ही पुरणपोळी छान अशी शेकली गेलेली आहे. करपवायची नाही. छान असं दोन्ही बाजूला एकसारखा म्हणतात ना, पुरणपोळीला थोडेसे डागच पडले पाहिजेत असे बारीक बारीक. अशा पद्धतीनेच शेकायची. जास्त करपट एकदम काळपटपणा येईल असे शेकायची नाही. आणि जास्त वेळ तव्यातही ठेवायची नाही पुरणपोळी, कारण त्यांनीही पुरणपोळी कडक बनते, नरम होत नाही. त्याच्यामुळे पटपट शेकून ती लगेच तव्यातून बाहेर काढायची. हे बघा, अशा पद्धतीने या माझ्या जवळजवळ 25 ते 26 पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. एक 350 ग्रॅम डाळीमध्ये. इथे पाव किलो डाळीमध्ये तुम्हाला 17 ते 18 अशा पोळ्या तुम्हाला बनवता येतील. आणि थोड्याशा जास्त बनवायच्या असेल तर एक वरती मी 100 ग्रॅम जसं डाळ घेतलं आणि 350 ग्रॅम डाळीमध्ये या 25 ते 26 अशा पोळ्या मी तयार केलेल्या आहेत. तुम्ही अशा घरच्या घरी छान अशा पुरणपोळ्या बनवून प्रत्येक सण असा साजरा करू शकता. बाहेरून पुरणपोळी विकत आणायची काही गरज नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला, लाईक जरूर करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी. तोपर्यंत नमस्कार.